विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना नमस्कार. आपण गेल्या अनेक दिवसापासून BA प्रथम वर्षाच्या एशल मराठीच्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांचं एशल मराठी आहे, एशल मराठीलाच मराठीमध्ये द्वितीय भाषा मराठी म्हणतात. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या तासिका आपण मागच्या अनेक दिवसापासून आपण प्रारंभ केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी द्वितीय भाषा मराठी अर्थात एशल मराठी घेतलेली आहे, अशा सर्वच विद्यार्थ्यांच्या कोरोना महामारीच्या काळातही आपण ऑनलाईन तासिका आपण सुरू केलेल्या आहेत. ऑनलाईन तासिकेचं तंत्रज्ञान अवघड आहे, किचकट आहे, गुंतागुंतीचं आहे आणि तांत्रिक आहे. त्यामुळे या सर्व तांत्रिक बाबी सर्वांना जमतात असं मुळीच नाही, परंतु जमत नाही म्हणून थांबून चालणार नाही. काळ जसा बदलत चाललेला आहे, त्याच पद्धतीने काळानुरूप बदलती पावले टाकणे, त्या दिशेने गतिमान होणे ही आजच्या काळाची गरज आहे. आणि ही बदलती गरज ओळखून आपण सुद्धा त्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. BA प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचं हे पहिलं सत्र आहे. पहिल्या सत्राला आपण गेल्या अनेक दिवसापासून आपण सुरुवात केलेली आहे. पहिल्या सत्रालाच इंग्रजीमध्ये फर्स्ट सेमिस्टर म्हणतात. आणि या फर्स्ट सेमिस्टरचा अभ्यासक्रम सिलेबस आपण सुरू केलेला आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या सत्राचे एक्झाम फॉर्म भरणं सुरू होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन तासिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सध्या तरी महाराष्ट्र शासनाचा विद्यापीठाचा कोणताही GR या परिपत्रक ऑफलाईन तासिका महाविद्यालयामध्ये सुरू करावेत अशा पद्धतीचं पत्र आलेलं नाही. जोपर्यंत पत्र या GR येणार नाही ऑफलाईन तासिका या महाविद्यालय सुरू करा म्हणून, तोपर्यंत महाविद्यालयाला सुद्धा घेता येणार नाही. त्यामुळे पत्र येईपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला ऑनलाईन तासिका घ्याव्या लागणार आहेत. आणि म्हणूनच बरेच विद्यार्थी कोरोना महामारीचा लॉकडाऊनचा काळ आहे म्हणून निवांत, एकांत, शांत, स्वस्थ बसू नयेत. आपण आपापल्या घरी राहून, सुरक्षित राहून कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून आपण आपल्या अभ्यासाकडे, आपल्या अभ्यासवर्गाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण घरी राहून सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला ज्ञान ग्रहण करता येते. याचाच वस्तुपाठ आपण बऱ्याच दिवसापासून आपण सुरू केलेला आहे. मागच्या दिवसापासून आपण या तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. मध्येच दीपावलीच्या काही दिवस सुट्ट्या होत्या, त्यामुळे आपल्या तासिकेला खंड पडलेला होता, गॅप पडलेला होता. आणि त्यानंतर
BA सेकंड इयर आणि BA थर्ड इयरच्या बॅकलॉगच्या परीक्षा सुरू होत्या, म्हणून आपण ऑनलाईन तासिका घेणं थांबवलेलं होतं. आता आपण आजपासून ऑनलाईन तासिकेला आपण सुरुवात केलेली आहे. फर्स्ट सेमिस्टर सत्र पहिले एस.एल. मराठीच्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे अक्षर लेणी पेपर पहिला. अशा पद्धतीने या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे. मागच्या तासिकेला पहिल्या सत्राचा जो अभ्यासक्रम आहे, पेपरचं जे नाव आहे अक्षर लेणी पेपर पहिला, या अभ्यासपत्रिकेच्या संदर्भामध्ये, या सिलेबसच्या संदर्भामध्ये, अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. यावर बऱ्याच वेळामध्ये आपण भाष्यसुद्धा केलेलं आहे. एस.एल. मराठीच्या पेपरचं नाव आहे अक्षर लेणी पेपर पहिला. या अभ्यासपत्रिकेमध्ये 3 घटक आहेत. या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम 3 घटकामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे गद्य विभाग. या गद्य विभागामध्ये एकूण 8 धडे आहेत. त्यालाच आपण विषय म्हणूयात, घटक म्हणूयात, कंटेंट म्हणूयात. गद्य विभागामध्ये 8 घटकांची, 8 पाठांची, 8 विषयांची यामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. 8 धड्यांचा, 8 पाठांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पहिला घटक आहे सशिक रक्षण. या पाठाचे लेखक माहीम भट आहेत. गद्य विभागामधला दुसरा पाठ आहे साहुकार म्हणजे राज्याची शोभा. या पाठाचे लेखक रामचंद्र पंत अमात्य आहेत. तिसरा पाठ आहे भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते. या पाठाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. यानंतर चौथा पाठ आहे गद्य विभागामध्ये क्रीडा संस्कृतीची गरज. या पाठाचे लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आहेत. अशा पद्धतीने आपण एस.एल. मराठीच्या गद्य विभागातील 4 पाठांचा आपण विचार केलेला आहे. 4 पाठांचं अध्ययन आणि अध्यापन आपण मागच्या तासिकेमध्ये केलेलं आहे. तर गद्य विभागामधला 5 क्रमांकाचा पाठ आहे पदरी पडलं पवित्र झालं. याच पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. पदरी पडलं पवित्र झालं या पाठाचे लेखक डॉक्टर हिम्मतराव सलुबा बावस्कर आहेत. त्यानंतर गद्य विभागामधला 6वा पाठ आहे आमची आई साधनाताई. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर मंदा आमटे. 7 क्रमांकाचा पाठ आहे झाडं लावणारा माणूस. या पाठाचे लेखक मकरंद कुलकर्णी आहेत. आणि गद्य विभागातला शेवटचा पाठ आहे, त्या पाठाचं नाव आहे द्योतक. या पाठाचे लेखक कृष्णा टिंबवणे आहेत. मुलांनो, अशा प्रकारे एस.एल. मराठीचा अभ्यासक्रम 3 विभागामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामध्ये पहिला विभाग आहे गद्य विभाग. या गद्य विभागामध्ये 8 धडे आहेत, 8 पाठ आहेत. त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य विभाग आणि या पद्य विभागामध्ये एकूण 8 कविता आहेत. तिसरा विभाग आहे उपयोजित मराठी. या उपयोजित मराठीमध्ये फक्त 2 प्रकरण आहेत. अशा पद्धतीने हा एस.एल. मराठीचा हा अभ्यासक्रम आहे. आणि मागच्या तासाला मी या अभ्यासक्रमावर 2-3 तासिका ऑनलाईन तासिका घेतलेल्या आहेत. पेपरचं नाव आणि अभ्यासक्रमाची ओळख आणि त्याचबरोबर ही अभ्यासपत्रिका विद्यापीठाने किती गुणासाठी ठेवलेली आहे आणि परीक्षेचा आकृतिबंध, परीक्षेचं स्वरूप कसं आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. त्यावर विचारमंथ सुद्धा केलेला आहे. आज आपण गद्य विभागामध्ये मागच्या तासिकेला 4 पाठ आपले शिकून झालेले आहेत. आज आपण गद्य विभागातल्या 5व्या पाठाला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे पदरी पडलं पवित्र झालं.
अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. पदरी पडलं पवित्र झालं, अशा नावाचं हे शीर्षक आहे. अशा पद्धतीने हे पाठाचं टायटल आहे. पदरी पडलं पवित्र झालं. मुलांनो, या पाठाचे लेखक हिम्मतराव सलुबा बावस्कर आहेत. तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी बावस्कर हे नाव ऐकून असावेत. बावस्कर हे नाव परिचित सुद्धा असावं, अशा पद्धतीचं हे सुपरिचित अशा पद्धतीचं नाव आहे. मुलांनो, पाठाचं नाव पदरी पडलं पवित्र झालं. पाठाचं नाव इतकं बोलकं आहे, इतकं सूचक आहे, इतकं भावगर्भ आहे. पदरी पडलं पवित्र झालं हे जे पाठाचं नाव आहे, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला विचार करायला लावणारं हे पाठाचं नाव आहे. मुलांनो, अतिशय बोलकं, अतिशय सूचक, अतिशय सूचितार्थ अशा पद्धतीचं हे नाव आहे. या पाठाच्या नावातून अनेक अर्थ व्यक्त होतात. जर व्यक्ती या पाठाच्या शीर्षकाकडे पुन्हा पुन्हा जर विचार करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे या पाठातला जो मतितार्थ आहे, जो भावार्थ आहे, जो अर्थ आहे, तो अनेक दृष्टीने, अनेक अँगलने प्रत्येक व्यक्ती व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. पदरी पडलं पवित्र झालं. पदरी पडणं म्हणजे वाट्याला येणे, नशिबामध्ये जे काय असेल ते त्या सामोरं जाणे, आणि नशिबामध्ये, आयुष्यामध्ये, जीवनामध्ये जे काही समोर आलेलं आहे ते समोरचं पाहून रडत न बसता त्याला चांगलं कसं करता येईल, त्यांना आपलंसं कसं मानता येईल, अशा पद्धतीचा अशाचा हा पाठ आहे. पदरी पडलं पवित्र झालं. एखादी गोष्ट आपल्या नशिबामध्ये, भाग्यामध्ये, प्रारब्धामध्ये, संचितामध्ये जर उपलब्ध असेल, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता, त्याला कुरवाळत न बसता, त्याला विवळत न बसता, त्यावर मात करून ते पवित्र कसं करता येईल. हे खराब आहे, हिनकस आहे, हे दळभद्री आहे, हे वाईट आहे, हे अशा पद्धतीचे गोडवे किंवा रडणं न गाता त्याला चांगलं कसं बनवता येईल, त्याला पवित्र कसं बनवता येईल, हा विचार या पाठाच्या नावातून निश्चितपणे व्यक्त होतो. आणि हा विचार या वर्गातल्या विद्यार्थ्याच्या मनावर निश्चितपणे तो बिंबला पाहिजे. आणि या वर्गातले विद्यार्थी किंवा पदवीचे विद्यार्थी किंवा डिग्रीचे विद्यार्थी आपल्या आयुष्याकडे पाहून न रडता आयुष्य कसं बदलता येईल, आपल्या जीवनामध्ये आपल्या कसं परिवर्तन करता येईल आणि परिवर्तनातून पवित्र कसं होता येईल, याचा विचार या पाठातून निश्चितपणे बोध मिळणार आहे. म्हणून या पाठाचं नाव पदरी पडलं पवित्र झालं. या पाठाचे लेखक हिम्मतराव बावस्कर आहेत. हिम्मतराव बावस्कर यांचं जे नाव आहे, हे नाव तुमच्या जरी परिचयाचं नसलं तरी मुलांनो, हिम्मतराव बावस्कर यांचं नाव मी आत्ताच सांगितलेलं आहे, सुपरिचित अशा पद्धतीचं नाव आहे. त्यांचं पूर्ण नाव हिम्मतराव सलुबा बावस्कर. हिम्मतराव बावस्कर एक महत्त्वाचं नाव आहे. एक महत्त्वाचं नाव असल्यामुळे
या नावाची ओळख, या नावाचं कर्तृत्व एक वेगळं आणि आगळं आहे. त्यामुळे हिम्मतराव बावस्कर यांचं नाव पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये नोंदवलं गेलेलं आहे. उगीच कोणाचंही नाव साधारण व्यक्तीचं नाव पुस्तकामध्ये नोंदवलं जात नाही. तो व्यक्ती साधारण आणि सामान्य व्यक्तीपेक्षा असामान्य जर असेल, अलौकिक असेल, तरच अशा व्यक्तीचं नाव पुस्तकामध्ये नोंदवलं जातं. त्यापैकी एक हिम्मतराव बावस्कर आहेत. हिम्मतराव बावस्करांचं पूर्ण नाव डॉक्टर हिम्मतराव सलुबा बावस्कर हे आहे. त्यामुळे एक मोठं नाव, एक सुप्रसिद्ध अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे हिम्मतराव सलुबा बावस्कर. मुलांनो, बऱ्याच वेळेस तुमच्या परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा तुम्ही एखादी परीक्षा पास होऊन, उत्तीर्ण होऊन जेव्हा मुलाखतीला जाता, जेव्हा वायवाला जाता, तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मुलाखतीला विचारतात. कधी कधी तर तुम्ही कोणकोणते विषय घेतलेले आहेत, BAला तुमचे विषय कोणकोणते होते, तुम्ही सांगता. मग कंपल्सरी इंग्लिश, एशल मराठी, ऑप्शनल मराठी, इतिहास, अर्थशास्त्र वगैरे वगैरे अशा प्रकारचे तुम्ही विषय सांगता. मग एशल मराठीचा अभ्यासक्रम, पेपरचं नाव काय होतं, त्या अभ्यासपत्रिकेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होता, त्या घटकांची नावं सांगा. त्यामध्ये तुम्ही पदरी पडलं आणि पवित्र झालं जर नाव सांगितलं, या पाठाचे लेखक कोण आहेत. हिम्मतराव बावस्करांना या आपल्या राज्यामध्ये ओळखत नाही असं एकही व्यक्ती सापडणार नाही. अशा प्रकारचं मूलगामी अशा प्रकारचं संशोधन हिम्मतराव बावस्करांनी केलेलं आहे. मुलांनो, डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा जन्म 1950च्या दशकातला आहे. आज 2020 आहे. जवळपास डॉक्टर हिम्मतराव बावस्करांना 70 वर्षे झालेली आहेत. अशा प्रकारचं एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत. डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा जन्म जालना जिल्ह्यात देहेड या गावी झालेला आहे. मुलांनो, जालना हा जिल्हा, आपण ज्या प्रदेशात राहतो, आपण ज्या रिजनमध्ये राहतो, तो प्रदेश, तो रिजन म्हणजे मराठवाडा. मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो, किती जिल्हे मिळून मराठवाड्याची निर्मिती झालेली आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न या पाठाच्या अनुषंगाने माझ्या आणि तुमच्या मनामध्ये निर्माण होतात आणि होणं स्वाभाविक आहे. मुलांनो, या मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. 8 जिल्ह्यांचा समावेश मराठवाडा रिजनमध्ये होतो. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यापैकी जालना नावाचा एक जिल्हा आहे आणि तो आपल्या परभणीच्याच बाजूला आहे. अगदी जालन्याचं नाव किंवा जालना पाहिलेला नाही असं कोणीच नाही. मग मराठवाड्यातला एक जालना नावाचा जिल्हा आणि त्या जिल्ह्यातील देहेड या गावी डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचा जन्म झालेला आहे. पदरी पडलं, पवित्र झालं, या पाठाचे लेखक हिम्मतराव बावस्कर आहेत. मुलांनो, आपण ज्या राज्याचे, ज्या देशाचे, ज्या मराठवाड्यातले आपण रहिवासी आहोत, आपली जन्मभूमी, आपली कर्मभूमी मराठवाडा आहे. त्याच पद्धतीने तद्वतच डॉक्टर हिम्मतराव बावस्कर सुद्धा आपल्याच मराठवाड्यातील एक व्यक्ती आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यातच झालेला आहे. मुलांनो, डॉक्टर हिम्मतराव बावस्करांसारखे व्यक्ती मराठवाड्यातच जन्माला येऊन इतके मोठे होऊ शकतात
आपण का मोठं होऊ शकत नाही? ते याच मातीत जन्मलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा पाठ अभ्यासक्रमामध्ये लागतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या. मग आपला का लागू शकत नाही? आपण का लिहू शकत नाही? जर लिहिलं तर आपली दखल का घेतली जात नाही? याचा विचार या पाठाच्या अनुषंगाने करणं आणि होणं गरजेचं आहे मुलांना. फक्त हिम्मतराव बावस्करांचा पाठ परीक्षेपुरता अभ्यास करून चालत नाही. हिम्मतराव बावस्करांचं व्यक्तिमत्व जडणघडण कशी विकसित झाली, कशी डेव्हलप झालेली आहे. हिम्मतराव बावस्करांचं नाव किंवा त्यांचं लेखन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये कसं नेमलं गेलेलं आहे, त्याची दखल घेतलेली आहे. याचा विचार आजच्या विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे मुलांनो. हिम्मतराव बावस्करांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झालेला आहे मुलांनो. मला वाटतं सध्या तरी 18 दारिद्र्यामध्ये सामान्यातल्या सामान्य परिस्थितीमध्ये अगदी विरळ मुलगा असेल. जवळपास बहुतांश विद्यार्थ्यांची परिस्थिती चांगली आहे, बऱ्यापैकी आहे, उत्तम आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर चा जन्म गरीब कुटुंबात झालेला आहे. सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचा जन्म सामान्य कुटुंबात जरी झालेला असला तरी हिम्मतराव बावस्कर त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं ज्ञान हे असामान्य त्यांनी तयार केलेलं आहे मुलांना. कोणत्या परिस्थितीत जन्म घ्यावा आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे कोणाच्याच हातात नाही मुलांना. परंतु जन्म घेतल्यानंतर आपण किती श्रीमंत व्हावेत विचाराने, ज्ञानाने, बुद्धीने हे आपल्या हातामध्ये आहे मुलांना. कशा परिस्थितीमध्ये आपला जन्म झालेला आहे, परंतु परिस्थिती कशी बदलावी, परिस्थिती कशी बदलण्याची हिंमत, धमक ही आपल्यामध्ये निश्चितपणे आहे मुलांना. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचं बालपणीचं नाव धैर्यवान आहे मुलांना. बालपणी तुमचे सुद्धा जसं हिम्मतराव बावस्करांचं नाव आहे धैर्यवान, तसं तुमची सुद्धा वेगवेगळी नाव आहेत. कोणाचं पप्या आहे, कोणाचं सोन्या आहे, कोणाचं पिंट्या आहे, कोणाचं पिंकी आहे. अशा प्रकारचे बालपणीचे वेगवेगळे टोपण नावं असतात, आहेत. त्या नावाने सुद्धा हाक मारतात. परंतु मुलांनो, नाव जसं ठेवलेलं आहे, नावाप्रमाणेच, नावाच्या अर्थाप्रमाणे व्यक्तिमत्व त्या पद्धतीने फुलवणं सुद्धा गरजेचं आहे मुलांनो. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचं बालपणीचं नाव धैर्यवान आहे. जसं नाव आहे, नावाचा अर्थ, नावामध्ये अर्थ दडलेला आहे. नावाप्रमाणेच हिम्मतराव बावस्करांमध्ये धैर्य, धाडस, साहस, पराक्रम असे वेगवेगळे गुण त्यामध्ये निश्चितपणे त्यांनी दडलेले होते. म्हणून त्यांच्या आईवडिलांनी धैर्यवान हे बालपण नाव ठेवलेलं होतं. परंतु पुढे चालून हिम्मतरावाचं नाव पुढे चालून धैर्यवानचं नाव हिम्मतराव नाव धारण केलेलं आहे. बालपणीचं नाव त्यांचं धैर्यवान होतं, पण पुढे हिम्मतराव नाव हे धारण केलं गेलेलं आहे. नंतर त्यांनी जसं बालपणी धैर्यवान म्हटलं जात होतं, नंतर मग हिम्मतराव नाव ठेवलं गेलं. पूर्वी नावं अशाच पद्धतीची होती मुलांना. दगड्या, धोंड्या, धैर्या, हिमत्या अशाच पद्धतीची नाव होती. परंतु त्या नावाप्रमाणे नावाला साजेल, नावाला शोभेल अशा प्रकारची कामगिरी पूर्वी माणसं करत होती. त्याच पद्धतीने हिम्मतराव बावस्कर सुद्धा
त्याच परंपरेमध्ये मोडणारं व्यक्तिमत्व आहे मुलांनो. नाव घ्यायला सुद्धा काही क्षण वेळ लागतो मुलांनो. सहज, धैर्यवान, सहज नाव घेतायत. नाव उच्चारण्यासाठी सुद्धा शक्तीपणाला लावावी लागते. धैर्यवान, हिम्मतराव, ऊर्जा एकवटावी लागते, ऊर्जा खर्च करावी लागते. तेव्हा कुठंतरी धैर्यवान आणि हिम्मतराव हे नाव उच्चारलं जातं मुलांनो. अशा पद्धतीचं नाव या लेखकाचं आहे. जसं आईवडिलांनी नाव ठेवलं गेलेलं आहे त्याच पद्धतीचे त्या नावानुरूप अशा पद्धतीचे वेगवेगळे विविध गुण, विविध पैलूचा समावेश हिम्मतराव बावस्करांनी आपल्या कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी कोरण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचा हा प्रवास डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी सुरू करत त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे मुलांनो. पहा, लहानपणी बालपणी असं कोणालाही वाटलं नव्हतं की हा धैर्यवान पुढे चालून हिम्मतराव होईल आणि हिम्मतरावचा तो डॉक्टर सुद्धा तयार होईल असं कोणालाही किंचितही वाटलेलं नव्हतं. परंतु कोणाला काय वाटेल याच्यापेक्षा हिम्मतराव बावस्करांनी हिमतीने, धाडसाने, जिद्दीने, चिकाटीने त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. प्रामाणिक आरोग्य सेवा नुसतं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर हे लेबल किंवा पदवी लावून हिम्मतराव बावस्कर पैसे कमवत बसलेले नाहीत. प्रामाणिक आरोग्य सेवा मुलांनो, आपणही पाहतो आपल्या सभोवताली, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रामाणिक आरोग्य सेवा करणारे किती डॉक्टर आहेत. प्रामाणिक आरोग्य सेवा व कुशल डॉक्टर म्हणून नावलौकिक हिम्मतराव बावस्करांनी मिळवलेला आहे. वैद्यकीय सेवा डोळ्यासमोर पैसा ठेवून त्यांनी सुरू केलेली नव्हती. लोकांची प्रामाणिकपणे, जे गरजू आहेत, जे कष्टी आहेत, जे गरीब आहेत, जे 18 आयुष्य दारिद्र्य जीवन जगतात आणि त्यांना वेगवेगळे आजार आणि विकार झालेले आहेत, अशा लोकांची प्रामाणिकपणे सेवा बजावण्याचं काम, सेवा देण्याचं काम, सेवा करण्याचं काम डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या सेवेला प्रामाणिकता मानून त्यांनी आपला प्रवास सुरू केलेला आहे. म्हणूनच डॉक्टर हिम्मतराव बावस्कर प्रामाणिक आरोग्य सेवा व कुशल डॉक्टर म्हणून अगदी कमी वेळामध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर पारंपरिक आरोग्य सेवा न करता पारंपरिक आरोग्य सेवेवर निरीक्षण करून, संशोधन करून, विचार करून, चिंतन आणि मंथन करून त्यांनी विंचवाच्या दंशावर त्यांनी औषध शोधलेलं आहे मुलांना. आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विंचवावर औषध जो कोणी शोधला असेल तर डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी शोधलेल्या मुलांना. बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, येतो सुद्धा. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा विंचवाच्या दंशावर औषध कोणी शोधलेलं आहे तर आपल्या समोर पहिल्यांदा नाव येतं डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचं. अशा पद्धतीचा हा हिम्मतराव बावस्करांचा हा परिचय आपण दिलेला आहे. डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी फक्त विंचवाच्या दंशावर, विषावर औषध शोधून थांबलेले नाहीत. तर डॉक्टर हिम्मतराव बावस्करांनी नाग, कोब्रा, वायपर, क्रेट यांच्याही दंशावर औषध शोधलेलं आहे. ते नुसतं औषध शोधलेलं नाही तर या प्राण्यांच्या
विषावर दंशावर प्रभावी आणि परिणामकारक रामबाण नावाचं औषध त्यांनी शोधलेलं आहे मुलांना. ते औषध दिल्यानंतर व्यक्ती मरण पावत नाही, त्या व्यक्तीची डेथ होऊ शकत नाही. फक्त वेळेमध्ये विलाज होणं गरजेचं आहे. मुलांनो, हे प्राणी असे आहेत, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. विंचू हा जो प्राणी आहे फार मोठा नाही. विंचवाने माणूस मरत नाही, पण त्रास आग होतो. माणूस इतका म्हणजे वैताग करून घेतो, बस त्याचा सुद्धा विष, विंचवाचा सुद्धा विष, जहर तो कसा चावतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याची लांगी असते अशी वर असते आणि तो टच स्पर्श करतो आपल्या माणसाच्या शरीराला आणि लगेच जहर सगळं शरीर पोचतं आणि माणूस असा अकराळ विकराळ त्रास व्यक्त करत तो हैराण होत असतो. त्यानंतर मुलांना आपल्या सभोवताली, आपल्या परिसरामध्ये, शेतीमध्ये, मातीमध्ये, पाण्याच्या भोवताली सभोवताली असे नाग, कोब्रा, वायपर, क्रेट नावाचे वेगळे विषारी प्राणी आहेत. काही त्याच्यामध्ये विषारी सुद्धा असतात, काही बिनविषारी सुद्धा आहेत. असे वेगवेगळे प्राणी माणसाला चावल्यानंतर, दंश केल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर, काटल्यानंतर माणूस हे प्राणी पाहून ऐकूनच माणसाला प्रचंड मोठी भीती वाटते आणि चावल्यानंतर, स्पर्श केल्यानंतर माणूस पूर्णपणे घाबरून जातो. तो विषारी आहे किंवा नाही तो भाग पुढचा, पण या प्राण्याला पाहूनच माणसाला इतकी भीती वाटते, इतकी दहशत निर्माण झालेली असते की बघता क्षणीच माणूस बोहोळून पडतो. आणि यामध्ये सुद्धा काही विषारी, काही बिनविषारी असतात. यावर सुद्धा डॉक्टर हिम्मतराव भावस्करांनी आपल्या चातुर्याने, आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून, निरीक्षणे त्यांनी नोंदवून आणि यावर अशा पद्धतीचं संशोधन करून विंचवावर आणि सापावर औषध शोधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या विंचवाच्या विषारी दंशावर, सापाच्या विषारी दंशावर डॉक्टर हिम्मतराव भावस्कर यांना पेटंट सुद्धा मिळालेलं आहे. त्यांची पुस्तकामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांची नोंद सुद्धा झालेली आहे. सध्या डॉक्टर हिम्मतराव भावस्कर मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या किंवा मुंबईजवळील महाड शहरात वैद्यकीय सेवा करण्याचं काम, सेवा देण्याचं काम व संशोधन करण्याचं काम त्यांचं सध्या सुरू आहे. कारण मुंबईपासून थोड्याफार अंतरावरच समुद्र आहे, समुद्रकिनारा आहे. सभोवताली समुद्रकिनारा असल्यामुळे झाडी आहे, वस्ती आहे, जंगल आहे, झुडपं आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे विषारी प्राणी, विषारी जीवजंतू, त्यावर संशोधन, रिसर्च करण्याचं काम डॉक्टर हिम्मतराव भावस्कर हे सध्या काम करतात. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सायन्स फील्डमध्ये एक द लॅन्सेट नावाचं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नियतकालिक आहे मुलांनो. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं वैद्यकीय क्षेत्रातलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक द लॅन्सेट नावाचं नियतकालिक आहे. आणि त्या नियतकालिकामध्ये वैद्यकीय क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विषयावर डॉक्टर हिम्मतराव भावस्करांचे शोधनिबंध अनेक प्रकाशित झालेले आहेत. त्या शोधनिबंधास मान्यतासुद्धा मिळाली, वैद्यकीय क्षेत्रातली मान्यतासुद्धा मिळाली. अशा प्रकारचं एक महत्त्वाचं, एक मूलगामी अशा प्रकारचं संशोधन डॉक्टर हिम्मतराव भावस्कर करण्याचं काम करत आहेत. आणि वैद्यकीय विषयावर अनेक त्यांचे इंग्रजीमध्ये ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. आणि त्याशिवाय डॉक्टर हिम्मतराव भावस्कर इंग्रजी भाषेमध्ये तर लेखन करतातच. इंग्रजीमध्ये त्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. आणि सतत त्यांनी द लॅन्सेटमध्ये तर अधूनमधून सारखं लिहितात. निरंतरपणे त्यांचा संशोधनाचा शोध सुरूच आहे. आणि त्यानंतर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे, मराठी साहित्यामध्ये कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र,
अशा प्रकारचे अनेक वाङ्मय प्रकार निर्माण झालेले आहेत आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामुळे टाईप्स ऑफ मराठी लिटरेचरमुळे मराठी साहित्य मराठी वाङ्मय समृद्ध होत आहे, झालेला आहे, होण्याच्या मार्गावर सुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारापैकी एक आत्मचरित्र नावाचा वाङ्मय प्रकार आहे. या आत्मचरित्रामध्ये बॅरिस्टरचं कार्टं नावाचं आत्मचरित्र त्यांनी लिहून महत्त्वाची भर घातलेली आहे. बॅरिस्टरचं कार्टं या आत्मचरित्राचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत मुलांना. बॅरिस्टरचं कार्टं या आत्मचरित्राचे लेखक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आहेत. या बॅरिस्टरचं कार्टं या आत्मचरित्रातून पदरी पडलं, पवित्र झालं, हा पाठ घेतलेला आहे. अशा पद्धतीने डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा परिचय आपण या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांनो, डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचं काम हे एका तासामध्ये सांगण्यासारखं नाही. डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचं कार्य खूप मोठं आहे, खूप विस्तारित आहे, खूप सखोल आहे आणि आपण एक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा परिचय आपण करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी या ठिकाणी या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचा परिचय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यापेक्षाही डॉक्टर हिम्मतराव बावस्कर आणखी खोल आहेत, आणखी व्यापक आहेत, आणखी प्रगल्भ आहेत. आणखी अधिकची माहिती डॉक्टर हिम्मतराव बावस्करांच्या संदर्भामध्ये तुम्ही समजून घ्याल, आकलन करून घ्याल आणि त्यांचा आस्वादही घ्याल, अशा प्रकारची मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझं पदरी पडलं, पवित्र झालं या पाठाच्या अनुषंगाने जे काही प्रास्ताविक आहे, या ठिकाणी मी प्रास्ताविक थांबतो. मुलांनो, धन्यवाद.